आयुष्याचा अर्थ नेमका काय आहे? म्हणजे रोज सकाळी गजर वाजवायला उठायचं, तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकायचं आणि दिवसभर दुसऱ्या कोणाच्या तरी स्वप्नांसाठी आणि त्यांच्या कंपनीच्या फायद्यासाठी राबायचं. आणि महिन्याच्या शेवटी आलेली भली मोठी बिले भरायची. हो ना, आह, एक्झॅक्टली. हा एक असा चक्रव्यूह आहे ना, ज्यामध्ये बहुतांश समाज अगदी नकळतपणे अडकतो. एक अशी दिनचर्या जिथे माणसाची स्वतःची मोठी स्वप्ने कुठेतरी खूप मागे पडतात आणि केवळ तग धरून राहण्याची एक शर्यत उरते. ज्याला आपण सर्व्हायव्हल म्हणतो. बरोबर. तर आजच्या आपल्या सखोल चर्चेमध्ये आपण मॅट मॉरिस यांच्या दी अनएम्प्लॉयड मिलियनेअर या पुस्तकाच्या आधारे एका अत्यंत रंजक आणि थोड्या धाडसी संकल्पनेचं विश्लेषण करणार आहोत. नक्कीच. एक अशी जीवनशैली जिथे नोकरी किंवा रोजगार हा शब्दच हद्दपार होतो, पण तरीही संपत्तीची निर्मिती अव्याहतपणे सुरू राहते. हे शक्य कसं होतं हे आपण आज उलगडून बघणार आहोत. आणि या पुस्तकाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य हे आहे की हा कोणताही हवेत केलेला गोळीबार नाहीये. मॅट मॉरिस यांची स्वतःची कहाणी खूप अस्वस्थ करणारी पण तितकीच प्रेरणादायी आहे. हो, मी वाचत होतो त्याबद्दल. खूपच थक्क करणारं आहे ते. हो ना. वयाच्या 21व्या वर्षी हा माणूस $30,000 कर्जात पूर्णपणे बुडालेला होता. राहायला स्वतःचं घर नव्हतं. अरे बापरे. हो. म्हणून तो आपल्या जुन्या एका मोडकळीस आलेल्या हॉन्डा सिव्हिक कारमध्ये झोपायचा. विचार करा, त्या अंधाऱ्या आणि अत्यंत कठीण परिस्थितीतून बाहेर पडून त्याने स्वतःचा व्यवसाय उभारला. क्या बात आहे. आणि वयाच्या 29व्या वर्षी तो कोट्यधीश झाला. त्यामुळे आजची ही चर्चा केवळ पैशांबद्दल किंवा उथळ श्रीमंतीबद्दल नाहीये. खरंय. ती एका अशा मानसिक स्थित्यंतराबद्दल आहे ज्यामुळे एक बेघर तरुण खऱ्या अर्थाने आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकला. हे यश केवळ जास्त वेळ काम करून मिळालेलं नाहीये, तर विचार करण्याची पद्धत मुळापासून बदलल्यामुळे मिळालेलं आहे. पण थांबा, इथेच मला एक मोठा विरोधाभास जाणवतोय. अनएम्प्लॉयड किंवा बेरोजगार राहून करोडपती होणे हे शीर्षकच मुळात थोडं विचित्र वाटतंय. अगदी स्वाभाविक आहे तसं वाटणं. कारण बघा ना, लहानपणापासून समाजाकडून, शाळेकडून हेच बिंबवलं जातं की कठोर मेहनत आणि एक सुरक्षित नोकरी हाच यशाचा एकमेव मार्ग आहे. मग हा बेरोजगार राहून करोडपती होण्याचा दावा नेमका काय आहे? बरोबर. म्हणजे सुरक्षित नोकरी सोडून स्वतःचा मार्ग निवडणे हे एका सामान्य माणसासाठी, ज्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे, त्याच्यासाठी अत्यंत बेजबाबदारपणाचे आणि धोकादायक नाही का वाटत? हाच तर तो मानसिकतेचा सर्वात मोठा अडथळा आहे. यालाच पुस्तकात गरीब मानसिकता किंवा पुअर माइंडसेट असं म्हटलंय. इथूनच त्या रॅट रेसची सुरुवात होते. म्हणजे जी पारंपरिक विचारसरणी आहे ती. एक्झॅक्टली. ज्याला समाज सुरक्षितता समजतो ना, तो प्रत्यक्षात सर्वात मोठा धोका असतो. विचार करा, जेव्हा एखादी व्यक्ती एकाच नोकरीवर, एकाच पगारावर अवलंबून असते, तेव्हा तिच्या उत्पन्नाचा स्रोत फक्त एकच असतो. हो, 100% एकाच ठिकाणी अवलंबित्व असतं. जर कंपनीने अचानक कामगार कपात केली किंवा एखादे आर्थिक संकट आले, तर ते उत्पन्न एका सेकंदात शून्यावर येते. याला आपण सुरक्षितता कशी म्हणणार? नाहीच म्हणू शकत. ती तर एकाच धाग्यावर लटकलेली तलवार आहे. अगदी बरोबर. या उलट पुस्तकात ज्या श्रीमंत मानसिकतेचे म्हणजेच रिच माइंडसेटचे वर्णन केले आहे, ती मानसिकता एका पगारावर कधीच अवलंबून राहत नाही. म्हणजे ती लोक जोखीम घेतात. हो, ती जोखीम घेते, पण ती जोखीम मोजून मापून घेतलेली असते. कॅल्क्युलेटेड रिस्क असते ती. गरीब मानसिकता नेहमी समस्या आणि मर्यादांवर लक्ष केंद्रित करते, जसे की माझ्याकडे पुरेसे भांडवल नाही किंवा मी यात अपयशी ठरेन. आणि श्रीमंत मानसिकता काय करते? श्रीमंत मानसिकता विचारते की हे शक्य करण्यासाठी मला कोणते नवीन कौशल्य शिकावे लागेल. त्यांचा फोकस उपायांवर असतो. हे समजून घेण्यासाठी आपण एका वेगळ्या रूपकाचा विचार करूया. म्हणजे समजा आपण एका महामार्गावर गाडी चालवत आहोत. नोकरी करणे म्हणजे आपण एखाद्या बसमध्ये प्रवासी म्हणून बसलो आहोत. खूप छान उदाहरण आहे हे. हो ना. बसचा ड्रायव्हर दुसराच कोणीतरी आहे. तो ठरवणार गाडी कोणत्या वेगाने धावणार, कुठे थांबणार आणि कुठे पोहोचणार. प्रवासी म्हणून आपल्याला सुरक्षित वाटू शकतं, कारण गाडी चालवण्याचा ताण आपला नसतो. बरोबर. सगळा ताण ड्रायव्हरचा असतो. पण जेव्हा स्वतःचे एखादे मोठे ध्येय गाठायचे असते, तेव्हा स्वतःच्या कारचं स्टेअरिंग स्वतःच्या हातात घेणं अपरिहार्य असते. पण तरीही लोक ते स्टेअरिंग हातात घ्यायला घाबरतात. ही भीती पैशांची नसते, तर ती मानसिक असते, नाही का? अगदी तंतोतंत. आणि या मानसिक भीतीचे 2 मुख्य प्रकार पुस्तकात अतिशय सविस्तरपणे मांडले आहेत. पहिली म्हणजे अपयशाची भीती. आणि दुसरी त्याहूनही भयंकर असलेली भीती म्हणजे लोक काय म्हणतील याची भीती. अरेच्या, हा तर आपला सर्वात आवडता राष्ट्रीय प्रश्न आहे.
हसून चालणार नाही, पण हे खरं आहे. जेव्हा एखादा माणूस ठरवतो की तो ठराविक चौकटीबाहेर जाऊन काहीतरी नवीन करणार आहे, तेव्हा सर्वात आधी त्याच्यावर शंका घेणारे त्याचे जवळचे लोकच असतात. हो, हे तुझ्याने होणार नाही यात अनेक लोक बुडाले आहेत असे मोफत सल्ले मिळू लागतात. एक्झॅक्टली. मॅट मॉरिस स्पष्ट करतात की जगातील प्रत्येक यशस्वी माणसाने कधी ना कधी या सामाजिक दबावावर आणि स्वतःच्या आतल्या भीतीवर मात केलेलीच असते. नकारात्मक विचार माणसाचा आत्मविश्वास आतून पोखरून काढतात. म्हणजे आधी स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. हो, जोपर्यंत एखादी व्यक्ती मनातून हे स्वीकारत नाही की ती यशासाठी पात्र आहे, तोपर्यंत बाह्य जगात तिला यश मिळू शकत नाही. सगळी सुरुवात एका लहानशा विश्वासातून होते. आणि एकदा का तो विश्वास निर्माण झाला, ती मानसिकता बदलली, की मग माणसाला त्या पारंपरिक नोकरीच्या पलीकडचं जग दिसू लागतं. इथूनच आपण आपल्या चर्चेच्या पुढच्या टप्प्याकडे येतो. संपत्तीची नवीन व्याख्या. बरोबर, अगदी तेच. कारण केवळ मानसिकता बदलून पोट भरत नाही, त्यासाठी आर्थिक गणितही बदलावी लागतात. आपण मगाशी उल्लेख केला की शाळेत फक्त चांगले मार्क्स मिळवा आणि नोकरी मिळवा हेच शिकवले जाते. हो, तीच आपली शिक्षण पद्धती आहे. पण सध्याच्या बदलत्या जगात केवळ वेळेच्या बदल्यात पैसे कमवणे, ज्याला आपण ॲक्टिव्ह इन्कम म्हणतो, ते एका विशिष्ट मर्यादेनंतर थांबतेच. बरोबर. ॲक्टिव्ह इन्कममधील सर्वात मोठी त्रुटी ही आहे की दिवसाचे फक्त 24 तास असतात. एखादी व्यक्ती कितीही हुशार असली, कितीही कठोर परिश्रम करणारी असली, तरी ती 24 तासांपेक्षा जास्त काम करू शकत नाही. वेळेची मर्यादा येतेच तिथे. हो ना. त्यामुळे वेळेच्या बदल्यात मिळणारं उत्पन्न नेहमीच मर्यादित राहते. जोपर्यंत काम चालू आहे, तोपर्यंतच पैसा येतो. इथेच मॅट मॉरिस पॅसिव्ह इन्कम या संकल्पनेवर जोर देतात. पॅसिव्ह इन्कम ही आजकाल खूप लोकप्रिय संकल्पना झाली आहे. हो, आणि ती गरजेची पण आहे. पॅसिव्ह इन्कम म्हणजे अशी एक स्वयंचलित यंत्रणा बनवणे जी व्यक्ती झोपलेली असताना, आजारी असताना किंवा कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत असतानाही सतत पैसे कमवून नेईल. या संकल्पनेचं एक अतिशय चपखल उदाहरण द्यायचं झाल्यास आपण एका सॉफ्टवेअर प्रोग्रामरचा विचार करू शकतो. जर एखादा प्रोग्रामर रोज कोड लिहून क्लायंटला देत असेल आणि त्याचे पैसे घेत असेल, तर ते ॲक्टिव्ह इन्कम झाले. बरोबर. पण जर त्याने एक असे सॉफ्टवेअर किंवा ॲप बनवले जे लोक इंटरनेटवरून स्वतः डाउनलोड करू शकतात आणि त्यासाठी वर्गणी देऊ शकतात, तर तो प्रोग्रामर झोपलेला असतानाही जगात कुठेही बसलेला माणूस ते ॲप विकत घेऊन त्याला पैसे देऊ शकतो. क्या बात आहे. खूप सोप्या भाषेत सांगितलं. म्हणजे त्याने मेहनत एकदाच केली, पण त्याचे फळ त्याला सतत मिळत राहते. एक प्रकारची पैशांची पाईपलाईनच तयार होते. हा एक अतिशय उत्तम दृष्टिकोन आहे. आणि यात अजून एक महत्त्वाची गोष्ट जोडणे आवश्यक आहे. बऱ्याचदा लोकांना वाटते की भरपूर पैसे साठवून ठेवणे म्हणजेच श्रीमंत होणे. सेव्हिंग्जवर आपला खूप भर असतो. हो, पण पुस्तकात स्पष्ट केले आहे की केवळ बँकेत पैसे साठवणे हा सुरक्षित मार्ग वाटत असला तरी तो आर्थिकदृष्ट्या धोकादायक आहे. धोकादायक? ते कसं काय? कारण महागाई नावाचा राक्षस दरवर्षी त्या पैशाचं मूल्य कमी करत असतो. आज ज्या पैशात एक घर येते, 10 वर्षांनी त्याच पैशात त्या घराचा अर्धा भागही येणार नाही. म्हणजे बँकेत पडून असलेला पैसा प्रत्यक्षात त्याची किंमत गमवत असतो. एक्झॅक्टली. त्यामुळे पैसा हा नुसताच साठवून ठेवण्यासाठी नसून तो एका योग्य ठिकाणी गुंतवण्यासाठी आणि त्यातून नफा कमावण्यासाठी असतो. आणि हे सर्व तेव्हा शक्य होते जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे भविष्याचे एक अतिशय स्पष्ट ध्येय, एक विजन असते. विजन असणं खूप महत्वाचं आहे. मॅट मॉरिस पुढील 5 वर्षांचे एक स्पष्ट ध्येय ठरवण्यावर अत्यंत भर देतात. कारण मोठी आणि स्पष्ट स्वप्नच माणसाला रोजच्या अडचणींवर मात करण्याची ताकद देतात. हे ऐकायला खूप छान वाटते की पॅसिव्ह इन्कमची यंत्रणा असावी, पैसा कामाला लावावा आणि 5 वर्षांचे मोठे ध्येय असावे. पण वास्तव हे आहे की एका सामान्य माणसाकडे न लाखो रुपयांचे भांडवल असते, न काही मोठी व्यावसायिक पार्श्वभूमी असते. ही एक अतिशय व्यावहारिक अडचण आहे. हो ना. मग हे प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणती साधने उपलब्ध आहेत? इथे पुस्तकात नेटवर्क मार्केटिंग आणि इंटरनेटची ताकद या 2 गोष्टींचा प्रामुख्याने उल्लेख येतो. पण मला इथे एक अत्यंत परखड प्रश्न विचारायचा आहे. विचारा ना. नेटवर्क मार्केटिंग या शब्दाभोवती समाजात अनेक गैरसमज आणि नकारात्मकता आहे. लोकांना वाटते की हे फक्त आपल्या नातेवाईकांना, मित्रांना जबरदस्तीने वस्तू विकण्याचे, त्यांच्यामागे लागून त्यांना गळ घालण्याचे काम आहे. हो, बऱ्याच लोकांचा असा अनुभव असतो. मग एका आर्थिक स्वातंत्र्याच्या पुस्तकात या मॉडेलला इतके महत्त्व का दिले असावे? यात नक्की काय रहस्य आहे? हा अत्यंत रास्त आणि वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे. मॅट मॉरिस स्वतः
नेटवर्क मार्केटिंगच्या माध्यमातूनच शून्यातून वर आले. त्यामुळे त्यांनी या मॉडेलचे अतिशय सखोल विश्लेषण केले आहे. अच्छा, म्हणजे त्यांचा स्वतःचा अनुभव आहे यात. हो, लोकांचा गैरसमज असा असतो की हा व्यवसाय साबण किंवा शॅम्पू विकण्याचा आहे. पण पुस्तकानुसार प्रत्यक्ष उत्पादने विकण्यापेक्षा नेटवर्क मार्केटिंग हे लीडरशिप आणि पर्सनल ब्रँडिंगवर जास्त अवलंबून असलेले मॉडेल आहे. म्हणजे वस्तूंपेक्षा माणसांवर फोकस आहे तर. एक्झॅक्टली. ज्या व्यक्तीकडे व्यवसायाचे कोणतेही पारंपरिक ज्ञान नाही, अशा व्यक्तीसाठी हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे ती व्यक्ती संवाद कौशल्य, लोकांचे नेतृत्व कसे करायचे, संघटन कसे बांधायचे आणि स्वतःचा आत्मविश्वास कसा वाढवायचा हे प्रत्यक्ष मैदानात उतरून शिकते. म्हणजे एक प्रकारची प्रॅक्टिकल शाळाच आहे ही. अगदी बरोबर. हा व्यवसाय इतरांना मोठे करण्यावर आधारित आहे. जेव्हा एखादा लीडर आपल्या टीममधील लोकांना यशस्वी होण्यास मदत करतो, तेव्हाच तो स्वतः आर्थिकदृष्ट्या प्रगती करतो. त्यामुळे उत्पादनापेक्षा हा माणसे घडवण्याचा व्यवसाय आहे, असे मॉरिस मानतात. आणि याला जेव्हा आपण इंटरनेटची जोड देतो तेव्हा याचं स्वरूपही पूर्णपणे बदलतं नाही का? नक्कीच खूप मोठा बदल होतो. कारण पूर्वीच्या काळी लोकांना खरंच डोर टू डोर जावे लागायचे किंवा ओळखीच्या लोकांना भेटावे लागायचे. पण आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया आणि इंटरनेटने प्रत्येकाला समान संधी आणि जगभराचा ग्राहक वर्ग मिळवून दिला आहे. हो, इंटरनेटमुळे तो नातेवाईकांच्या मागे लागण्याचा भागच बाद झाला आहे. इंटरनेटने संपूर्ण खेळाचे नियमच बदलून टाकले आहेत. ते कसं काय? आज डिजिटल जगात लोक केवळ एखाद्या उत्पादनावर किंवा कंपनीच्या नावावर विश्वास ठेवत नाहीत. ते त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर, तिच्या कौशल्यांवर आणि तिच्या विश्वासार्हतेवर जास्त विसंबून असतात. ज्याला आपण पर्सनल ब्रँड म्हणतो. बरोबर. जर एखाद्या व्यक्तीकडे एखादे विशेष ज्ञान असेल, मग ते फिटनेसबद्दल असो, पैशांच्या नियोजनाबद्दल असो किंवा अगदी स्वयंपाकाबद्दल असो, काही असू शकतं. हो, आणि जर ती व्यक्ती इंटरनेटच्या माध्यमातून इतरांचे प्रश्न सोडवू शकली, त्यांच्या जीवनात काही सकारात्मक मूल्य निर्माण करू शकली, तर लोक स्वतःहून तिच्याकडे आकर्षित होतात. म्हणजे लोकांना शोधत जाण्यापेक्षा लोक तुम्हाला शोधत येतात. एक्झॅक्टली. यालाच अट्रॅक्शन मार्केटिंग किंवा क्रिएटर इकॉनॉमी म्हणतात. इंटरनेट हे यशाचे सर्वात मोठे आणि अमर्याद व्यासपीठ बनले आहे, जिथे तुमचे ज्ञान आणि तुमचा अनुभव हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती असते. पण इथे एक खूप मोठी गोम आहे. बरं. मला सांगा, इंटरनेटवर सर्व माहिती मोफत उपलब्ध आहे. यशस्वी कसे व्हायचे, पॅसिव्ह इन्कम कसे मिळवायचे, नेटवर्क मार्केटिंग कसे करायचे, या सर्वांच्या हजारो व्हिडिओ आणि पुस्तके उपलब्ध आहेत. हो, माहितीत आता महापूर आहे. मग तरीही 99% लोक आर्थिकदृष्ट्या संघर्ष का करत असतात? जर साधने आणि तंत्रज्ञान इतके सहज उपलब्ध असेल तर नक्की काय चुकतंय? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. मला वाटतं इथेच आपण या पुस्तकाचा सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येतो, यशाचे इंजिन म्हणजेच सवयी आणि कृती, ज्याला आपण हॅबिट्स अँड ॲक्शन म्हणतो. ज्ञान कितीही असले तरी प्रत्यक्ष कृती आणि योग्य सवयींशिवाय ते ज्ञान म्हणजे केवळ डोक्यातील कचरा आहे. अगदी बरोबर मुद्दा पकडलात. यश हे एका रात्रीत मिळणाऱ्या लॉटरीसारखे नसते किंवा ते कोणत्याही एका मोठ्या चमत्कारावर अवलंबून नसते. यश हे रोजच्या छोट्या, कंटाळवाण्या वाटणाऱ्या पण अत्यंत सातत्यपूर्ण सवयींमधून आकाराला येते. सातत्य हीच यशाची किल्ली आहे. हो, मॅट मॉरिस यांनी विशेषतः सकाळच्या दिनक्रमावर खूप भर दिला आहे. दिवसाचा पहिला तास हा संपूर्ण दिवसाची दिशा, फोकस आणि ऊर्जा ठरवतो. मॉर्निंग रुटीन. हो, जर दिवसाची सुरुवातच गोंधळात, धावपळीत किंवा नकारात्मक बातम्या वाचून झाली तर तो संपूर्ण दिवस तसाच जातो. या संदर्भात प्रेरणा आणि शिस्त यातील फरक समजून घेणं खूप रंजक आहे. म्हणजे बरेच लोक म्हणतात की मला आज काम करण्याची प्रेरणा मिळत नाहीये किंवा आज माझा मूड नाहीये. हां, हे आपण रोजच ऐकतो. हो ना, पण खरी व्यावसायिकता ही प्रेरणेवर अवलंबून नसते. प्रेरणा ही एखाद्या ठिणगीसारखी असते. ती तुम्हाला सुरुवात करायला मदत करू शकते, पण तुम्हाला शेवटपर्यंत पोहोचवणारी गोष्ट म्हणजे शिस्त. अगदी बरोबर. शिस्त म्हणजे तुम्हाला ते काम करावेसे वाटत नसतानाही, कंटाळा आला असतानाही ते काम पूर्ण करण्याची सवय. आणि याच शिस्तीचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे काम पुढे ढकलण्याची सवय, ज्याला आपण प्रोक्रास्टिनेशन म्हणतो. पुस्तकात या सवयीला स्वप्नांचा सर्वात मोठा मारेकरी मानले आहे. परफेक्ट वेळेची वाट पाहत बसतात. जेव्हा माझ्याकडे पुरेसे पैसे येतील, जेव्हा मुले मोठी होतील, जेव्हा सर्व काही शांत होईल, अशी कारणं दिली जातात. पण तशी वेळ कधीच येत नाही. एक्झॅक्टली. कठोर वास्तव हे आहे की परफेक्ट वेळ कधीच येत नाही. ती निर्माण करावी लागते. थांबून राहणे हाच सर्वात मोठा अपयशाचा मार्ग आहे. पण लोक कृती करण्यापासून स्वतःला का थांबवतात?
याचे मूळ कारण पुन्हा एकदा अपयशाच्या भीतीमध्येच दडलेले असते. हो, आपण जर एखादा नवीन प्रयोग केला आणि तो फसला तर काय होईल या विचारानेच लोक अर्ध्यावर काम सोडून देतात. यावर मॅट मॉरिस एका लहान मुलाचे अतिशय सुंदर आणि विचार करायला लावणारे उदाहरण देतात. कोणतं उदाहरण? जेव्हा एक लहान मूल पहिल्यांदा चालायला शिकते तेव्हा ते अनेकदा अडखळते, खाली पडते, त्याला लागते, पण ते मूल पडल्यावर कधीच हार मानत नाही किंवा चालायला शिकणे माझ्या नशिबातच नाही असा विचार करून रांगणे पसंत करत नाही. अरे च्छा, किती सोपं आणि प्रभावी उदाहरण आहे हे. हो ना, ते पुन्हा उठते, पुन्हा प्रयत्न करते आणि शेवटी चालायला, धावायला शिकते. अपयश हा यशाचा शेवट नसून तो यशाच्या मार्गावरील एक आवश्यक धडा आहे, हे आपण मोठे झाल्यावर, शहाणे झाल्यावर का विसरतो? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अपयश हे एक प्रकारचं डेटा कलेक्शन असते. एखादी पद्धत काम करत नाही हे शिकणं म्हणजे यशाच्या एक पाऊल जवळ जाणेच असते. कारण मोठे झाल्यावर माणसाला आपला अहंकार आणि इतर लोक काय म्हणतील याची चिंता वाटू लागते. माणूस स्वतःला एका खोट्या प्रतिष्ठेचा, समाजाच्या अपेक्षेच्या चौकटीत अडकवून घेतो. बरोबर. पण जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या या भीतीवर मात करते, स्वतःच्या सवयी सुधारून रोज सातत्याने कृती करू लागते, तेव्हा ती केवळ स्वतःचा वैयक्तिक विकास करत नाही, तर ती आजूबाजूच्या लोकांसाठी नकळतपणे एक लीडर बनते. नक्कीच. आणि येथूनच खऱ्या नेतृत्वाची आणि पुस्तकात सांगितलेल्या मिलेनियर लाईफस्टाईलची सुरुवात होते. इथून पुढचा भाग खूप गांभीर्याने समजून घेण्यासारखा आहे. नेतृत्व हे कोणतेही पद, टायटल किंवा खुर्ची नसते. ती एक मानसिकता आणि जबाबदारी असते. बहुतांश कॉर्पोरेट जगात लोकांना असे वाटते की हाताखालच्या लोकांना नुसते आदेश देणे म्हणजे नेतृत्व. हो, तो बॉसगिरीचा प्रकार झाला. पण मॅट मॉरिस यांच्या मते लोकांना त्यांच्या जन्मजात क्षमतांची जाणीव करून देणे आणि त्यांना स्वतःहून सर्वोत्तम काम करण्यासाठी प्रेरित करणे म्हणजे खरे नेतृत्व. इतरांना प्रेरणा देणे. हो, इतरांना मोठे केल्याशिवाय कोणीही स्वतः खऱ्या अर्थाने मोठा होऊ शकत नाही. आणि यासाठी स्वतःच्या कृतीतून एक आदर्श उदाहरण निर्माण करणे सर्वात जास्त परिणामकारक ठरते, ज्याला आपण लीड बाय एक्झाम्पल म्हणतो. अगदी बरोबर. जेव्हा आपण मिलियनेअर लाईफस्टाईल किंवा आर्थिक स्वातंत्र्य या शब्दांचा उच्चार करतो तेव्हा लोकांच्या डोळ्यांसमोर फक्त महागड्या स्पोर्ट्स कार्स, खाजगी विमाने, मोठे बंगले किंवा सोशल मीडियावरील दिखाऊपणा येतो. हो, तीच इमेज तयार झाली आजकाल. बऱ्याचदा असा समज असतो की एकदा का बँक खात्यात भरपूर पैसा आला की आयुष्यातील सर्व ताणतणाव, सर्व दुःख चुटकीसरशी संपून जातील. पण पुस्तकात अतिशय स्पष्टपणे एक धोक्याचा इशारा दिला आहे. कोणता इशारा? तो इशारा असा की जर मानसिकता योग्य नसेल, जर माणसाच्या आत आंतरिक शांती नसेल, तर कोट्यावधी रुपये मिळवूनही माणूस आतून अस्वस्थ, दुःखी आणि एकटाच राहतो. पैसा हा आनंद विकत घेऊ शकत नाही, तो फक्त सोयीसुविधा विकत घेऊ शकतो. हे 100% खरे आहे. आणि म्हणूनच आर्थिक स्वातंत्र्याचा खरा आणि सखोल अर्थ समजून घेणं गरजेचे आहे. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे केवळ श्रीमंत होणे नाही. मग त्याचा खरा अर्थ काय? याचा खरा अर्थ असा आहे की आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय हे भीतीने न घेता मर्जीने घेता येणे. आज समाजात हजारो लोक अशी नोकरी करत आहेत जी त्यांना अजिबात आवडत नाही. पण तरीही ते करत राहतात. हो, कारण ते ती सोडू शकत नाहीत. त्यांना पुढच्या महिन्याची बिले, घराचे हफ्ते भरायचे असतात. ही एक प्रकारची आर्थिक गुलामगिरीच आहे. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे या भीतीतून कायमचे मुक्त होणे. म्हणजे खऱ्या लक्झरीचा किंवा समृद्धीचा अर्थ केवळ भौतिक वस्तू गोळा करणे हा अजिबात नाही. नाहीच मुळी. खऱ्या लक्झरीचा अर्थ खूप वेगळा आणि वैयक्तिक आहे. स्वतःच्या वेळेवर पूर्ण नियंत्रण असणे, सकाळी उठल्यावर आजचा दिवस कसा घालवायचा हे ठरवण्याचं स्वातंत्र्य असणे, रात्री कोणतीही चिंता न करता शांत झोप लागणे. आणि निरोगी शरीर असणे. हो, निरोगी आणि ऊर्जावान शरीर असणे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नकारात्मक ऊर्जा शोषून घेणाऱ्या लोकांपासून दूर राहून सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या लोकांच्या संगतीत वेळ घालवणे. हीच खरी संपत्ती आहे. आणि या सर्वांच्या केंद्रस्थानी एकच गोष्ट आहे. वेळ. एक्झॅक्टली, वेळ. वेळ ही या जगातील सर्वात मौल्यवान आणि कधीही कोणत्याही किमतीत परत न मिळवता येणारी संपत्ती आहे. व्यवसायात गेलेला किंवा बुडालेला पैसा उद्या परत कमवता येतो. पण एकदा गेलेली वेळ परत येत नाही. बरोबर. गेलेले तारुण्य, कुटुंबासोबत घालवायचे गेलेले क्षण कोणत्याही किमतीत परत आणता येत नाहीत. म्हणूनच खऱ्या अर्थाने यशस्वी आणि शहाणे लोक आपली वेळ अत्यंत जपून वापरतात. ते कुठेही वेळ वाया घालवत नाहीत. हो, ते आपली वेळ योग्य लोक, योग्य विचार आणि योग्य ध्येयांवर गुंतवतात. क्षुल्लक गोष्टींवरती
वाया घालवत नाहीत. आजच्या या संपूर्ण सखोल चर्चेचा जर आपण एक धांडोळा घेतला तर एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समोर येते. यश ही नशिबाची, वशिलेबाजीची किंवा अचानक आकाशातून पडणारी कोणतीही गोष्ट नाही. नक्कीच नाही. मॅट मॉरिस यांचे द अनएम्प्लॉयड मिलेनियर आपल्याला हेच शिकवते की पारंपरिक थकवणाऱ्या रॅट रेसमधनं बाहेर पडण्यासाठी एका वेगळ्या मानसिकतेची गरज असते. होय. सुरक्षितेच्या खोट्या कल्पना सोडून जोखीम पत्करण्याची हिंमत, स्वतःची एक पॅसिव्ह इन्कमची सिस्टीम उभी करण्याची धडपड आणि रोजच्या जीवनात अत्यंत कडक शिस्त आणण्याची निकड असते. आणि या चर्चेचा सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष हाच आहे की आज ऐकलेले हे सर्व ज्ञान, ह्या सर्व संकल्पना जर प्रत्यक्ष कृतीत उतरवल्या नाहीत तर हे केवळ एक बौद्धिक मनोरंजन ठरेल. नुसतं ऐकून काहीच होणार नाही. एक्झॅक्टली. कितीही मोठी हजारो मैलांची झेप असले तरी ती एक छोट्या पावलानेच सुरू होते. स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवणे आणि योग्य ती कृती आजच, म्हणजे परफेक्ट वेळेची वाट न पाहता सुरू करणे, हेच त्या खऱ्या आर्थिक स्वातंत्र्याकडे जाणारे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे. या संपूर्ण विश्लेषणातून आपण हे नक्कीच शिकलो की पैसा हे आयुष्याचे अंतिम साध्य नसून ते केवळ एक प्रभावी साधन आहे. एक टूल आहे. हो, एक असे साधन ज्यामुळे आपण आपले आयुष्य कोणत्याही दबावाशिवाय आपल्या स्वतःच्या अटींवर आणि मर्जीने जगू शकतो. पण आजची ही सखोल चर्चा संपवताना जाता जाता एका अत्यंत महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर नक्की विचार करा. कोणता प्रश्न? समजा आज या क्षणी कुणालाही 100% आर्थिक स्वातंत्र्य मिळालं, बँक खात्यात मुबलक पैसा आला आणि पैशांसाठी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा काम करण्याची अजिबात गरज उरली नाही, तर येणाऱ्या सोमवारच्या सकाळी गजर वाजल्यावर ती व्यक्ती सर्वात पहिली गोष्ट कोणती करेल? खूपच सखोल प्रश्न आहे हा. ती कुठे जाईल? ती आपला वेळ कसा व्यतीत करेल? कारण त्या प्रश्नाचे जे काही प्रामाणिक उत्तर असेल तोच त्या व्यक्तीच्या आयुष्याचा खरा उद्देश असू शकतो. आणि तो उद्देश रोजच्या त्या ट्रॅफिकमध्ये, बिले भरण्याच्या विवंचनेत कुठेतरी आत गाडला गेलाय, जो बाहेर येण्याची, मुक्त होण्याची वाट पाहत आहे.